नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुलक्षणाताईंच्या मैत्रिणी रुक्मिणीने ग्लास तोडल्यामुळे तिच्यावरती खूपच चिडलेल्या असतात आणि रुक्मिणीला म्हणत असतात की हिची लायकी तर आहे का असले ग्लास पाहण्याची, आणि हिने एवढे ग्लास फोडले, थर्ड क्लास बाई कुठली. यावर श्री चिडून म्हणते की बस. यावर सुलक्षणाताईंच्या मैत्रिणी आश्चर्याने सुलक्षणाताईंना म्हणतात की सुलू पाहिलंस का. यावर शुभ्रा खुश होऊन मनातच म्हणते की तू तर माझं काम अजून सोपं केलं श्री. आता सुलक्षणाच्या मनातून तू कायमचीच उतरशील. थँक्यू माझं काम सोपं केल्याबद्दल. आता स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलास तू. बोल बोल अजून बोल श्री. आता श्री इकडे रागाने सुलक्षणाताईंच्या मैत्रिणींना म्हणते आहे मोलकरीण, मग काय झालं, गुलाम नाही आहे. पण तुमचे हे काय शब्द आहेत, फालतू, मोलकरीण, थर्ड क्लास हे शब्द आहेत का तुमच्याकडे? त्या इंग्रजी भाषेत शब्द पण आहेत ना, याला काय बोलतात, हाऊस हेल्पर म्हणून. मोलकरीण म्हणजे कोण वाटते तुम्हाला, घरातली केरसुनी? एक लक्षात ठेवा, घरातली केरसुनी आहे पण तिच्याशिवाय घर स्वच्छ पण राहत नाही, आणि तिच्या कामाला कमी लेखता तुम्ही, आणि तुम्ही तिची लायकी काढताय. बरं मला सांगा तुम्ही काय काम करता ताई. सुलक्षणाताई रागाने ओरडून म्हणतात की श्री. यावर सुलक्षणाताईंची मैत्रीण म्हणते की थांब सुलू, आता मलाच काय ते हिला उत्तर देऊ दे. आणि ते श्रीला म्हणतात की खरं तर तुझी पात्रतासुद्धा नाही आहे की मी तुला उत्तर द्यावं. पण ऐक, मी एक ज्वेलरी डिझायनर आहे आणि माझे खूप मोठे मोठे क्लायंट्स आहेत. यावर दुसरी मैत्रीण म्हणते की अगं तू विचारसुद्धा करू शकत नाहीस, एवढ्या मोठ्या बिझनेस वुमन आहोत आम्ही. यावर श्री म्हणते की बरोबर आहे, म्हणजे तुम्ही खूप बिझी माणसं असणार, म्हणजे तुम्हाला थोडा पण टाईम मिळत नसाल, म्हणजे धुणं भांडी घर सगळं सांभाळून तुम्ही हे काम करत असाल ना, भारी आहे तर. यावर कणिका म्हणते डफर असल्या या छोट्या छोट्या कामांमध्ये आम्ही आमचा वेळ घालवत नाही, या कामांसाठी आमच्याकडे मेड असतात. कल्पना म्हणते की हो ना, आमच्याकडे बऱ्याच बायका कामाला आहेत. श्री म्हणते की हा बाई बाई म्हणजे त्याच ना फालतू मोलकरीण थर्ड क्लास, हो ना. मग मला आता सांगा, त्या फालतू थर्ड क्लास मोलकरीण नसतील तर तुमचं आयुष्य तर अवघडच होऊन बसेल ना. आणि त्या कणिकाला म्हणतात की ताई मला तुमच्या मुलाचा सगळ्यात आवडता पदार्थ सांगा. कणिका म्हणते की त्याला सगळंच आवडतं. श्री म्हणते की नाही नाही, तरी त्यातला फेवरेट पदार्थ कुठला. आणि परत म्हणते की बरं ते जाऊ दे, तो शाळेत जात असताना कॉलेजमध्ये जात असेल, किती चपात्या घेऊन जात असेल डब्यात, किंवा शाळेतून घरी आल्यानंतर त्याला काय काय खायला आवडत असेल, काहीतरी मागत असेल ना शाळेतून आल्यावरती. बरं मला सांगा, त्याच्या शाळेचा युनिफॉर्मचा रंग कोणता असेल, वॉटर बॉटलचा रंग. अहो तो कधी शाळेतून परत आल्यानंतर मिठी मारलेलं तरी आठवत असेल की नाही तुम्हाला. यावर सगळे गप्पच बसतात. श्री म्हणते की नाही आठवत ना, त्यामुळे आता फोन करून विचारा, तुमच्या थर्ड क्लास फालतू मोलकरणीला माहिती असेल सगळं. आणि हे मी गॅरंटी देऊन सांगते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ना 0 मिनिटात सांगेल ती मोलकरीण, तुमची ती थर्ड क्लास बाई. श्री पुढे म्हणते की तुमच्या मुलाच्या घामाचा वास तुमचा नाही, तुमच्या मोलकरणीच्या पदराला येत असेल. बघा कधीतरी तुमच्या मुलांच्या मार्कशीटवरून हात फिरवताना कधी यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू पाहिले आहेत का तुम्ही. आणि परत म्हणते की बरोबर आहे, सेलिब्रिटी क्लायंट आहेत ना त्यांचे, त्यांना कसं दिसेल. श्री थोडासा विचार करते आणि म्हणते की थांबा, तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे ते. असं म्हणून ती तिथली एक शोची वस्तू त्यांच्यासमोर ठेवून म्हणते की मला सांगा याची किंमत किती असेल. कणिका सांगते की 5 लाख रुपये असतील. श्री रुक्मिणीताईजवळ जात म्हणते की रुक्मिणीताईंचा पगार फक्त 15,000 रुपये आहे. आणि ती सुलक्षणाताईंना म्हणते की बाईसाहेब तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमचे दागिने वरती रूममध्ये काढून ठेवता, कधीतरी काही गहाळ झाला आहे का, किंवा कधी काही चोरीला गेला आहे का. नाही ना. अहो आमचं ठीक आहे, आम्ही आत्ता आलो आहोत, पण रुक्मिणीताई केव्हापासून त्या घरात काम करतायत. तुम्ही कधी उलट पालट काही जास्तीचं बोललात तरी त्या मुकाट्याने ऐकून घेतात, आणि आत्ता पण त्या उलट उत्तर देत नव्हत्या, त्या फक्त त्यांची बाजू मांडत होत्या. आणि अशा विश्वासू लोकांना घराबाहेर काढणं योग्य वाटत आहे का तुम्हाला. आणि ती सुलक्षणाताईंच्या मैत्रिणीकडे बघून म्हणते की ते पण यांच्या सांगण्यावरून. आणि ती सुलक्षणाताईंच्या मैत्रिणींना म्हणते की तुम्हाला काय वाटतं, ही थर्ड क्लास माणसं आहेत, ही काहीच काम करत नाहीत. अहो तुम्ही जसं कामाला बाहेर जाता ना, तसं त्यासुद्धा कामासाठी बाहेर पडतात. तुमच्या सगळ्यांसारख्याच वर्किंग वुमन आहेत. तुमचं काम व्हावं म्हणून ऊन वारा पाऊस कशाशी तमा न करता काम करतात त्या, का तर आपल्याला उशीर होऊ नये म्हणून. आपल्यापेक्षा जास्त वस्तूंची आणि वेळेची यांना किंमत आहे. तुम्हाला काय वाटतं, आपलं घरदार सगळं आवरून ह्या बायका आपली कामं करायला येतात आणि यांना काळजी नसणार आहे आपल्या वस्तूंची. अहो 4 काचेचे ग्लास तुटले म्हणून तुम्ही लायकी काढताय त्यांची. अहो म्हणजे
म्हणजे जी बाई आपल्या आनंदातच तिचं समाधान मानते ती बाई फालतू आहे आणि थर्ड क्लास कशी असू शकते? मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय. आणि आपण पैसे देतो म्हणजे उपकार नाही करत त्यांच्यावर, त्याचा मोबदला, त्यांच्या कामाचा मोबदला देतो आपण. जसं तुम्ही तुमच्या सेलिब्रिटी क्लायंटकडून पैसे घेताना अगदी तसं. सुलक्षणाताईंच्या मैत्रिणींना श्रीचा खूप राग आलेला असतो. कणिका सुलक्षणाताईंना म्हणते की सुलू, तू शांत उभी आहेस आणि तू काहीच बोलत नाहीस, हे सगळं तू ऐकून घेत आहेस. कल्पनासुद्धा रागाने म्हणते की सुलू, हे आता अति होतं या, मी आता सहन करू शकत नाही. अगं किती उद्धटपणे बोलते आहे ही मोलकरीण. सुलक्षणाताई मग श्रीला ओरडून म्हणतात की बस श्री, यापुढे आम्ही एकही शब्द ऐकून नाही घेणार. श्री म्हणते की नाही बाईसाहेब, या रागवल्या आहेत कारण त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. मी चुकीचं बोलत आहे म्हणून नाही. माझं जर चुकीचं असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे, पण रुक्मिणीताईंना कामावरून काढायचं नाही. कणिका रागाने म्हणते की सुलक्षणा, तू काय आमचा अपमान करायला बोलवला आहेस का इथे? हिला माहिती तरी आहे का मी कोण आहे, आमची फॅमिली काय आहे ते? श्री म्हणते की मग मी तेच म्हणते आहे ना ताई, आपण समजून घ्यायला हवं ना की कोण आहे समोर आणि मग बोलावं. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की श्री, पुरे झालं, खूप बोललीस तू. आपल्या ऐपतीपेक्षा जास्त बोलली आहेस. घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर करावा एवढीसुद्धा अक्कल नाही आहे का तुला? सुलक्षणाताईंना असं चिडलेलं बघून शुभ्रा खूप खुश होते. आता कणिका सुलक्षणाताईंना म्हणते की सुलक्षणा, काढून टाक हिला पण कामावरून आणि हाकलून दे घरातून. मयुरी वहिनी म्हणतात की कल्पना मावशी, कणिका मावशी ऐका, आधीच गैरसमज. स्वीटी वहिनीसुद्धा म्हणतात की प्लीज तुम्ही रागावू नका. कणिका रागाने म्हणते की अगं रागावू कसं नका, तिने आमच्या सगळ्यांचा अपमान केला आहे. आणि परत म्हणते की सुलक्षणा, आत्ताच्या आत्ता माफी मागायला सांग हिला, माझ्या पायावर नाक घासायला सांग हिला, नाहीतर आम्ही पुन्हा तुझ्या घरात पाय ठेवणार नाही आणि अगस्त्य सोबत सुद्धा बोलणार नाही. हे ऐकून श्री आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागते. शुभ्रा मात्र खूप खुश झालेली असते. श्री म्हणते की मला तुमचा कोणाचाही अपमान करायचा नव्हता, मला फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायची होती. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की श्री, बस झाला आता, हा विषय इथेच थांबव. श्री म्हणते की अहो पण बाईसाहेब, मी विषय वाढवतच नाही, ह्याच विषय वाढवत आहेत. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की तुला सांगितलं ना आम्ही, आणि आमच्या सहनशीलतेची परिसीमा पाहू नकोस, तिच्या पाया पड आणि माफी माग. श्री म्हणते की अहो पण बाईसाहेब. सुलक्षणाताई म्हणतात की माफी माग सांगितलं ना. हे ऐकून मयुरी वहिनी, स्वीटी वहिनींना सुद्धा खूप वाईट वाटतं. शुभ्रा खूप खुश झालेली असते, ती श्रीकडे बघून हसत असते. आता श्रीला खूप वाईट वाटतं. ती हळूहळू कणिकासमोर येते आणि ती माफी मागायला खाली वाकणार तितक्यात तिथे अगस्त्य येतो आणि तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि तो श्रीला बाजूला करतो. सगळे शॉक होऊन अगस्त्याकडे बघायला लागतात. अगस्त्याला बघून शुभ्राला खूप राग येतो आणि ती मनातच म्हणते की यार, या श्रीला असं लोकांसमोर झुकताना बघून किती मज्जा येत होती, पण काय उपयोग, हा अगस्त्य मध्येच कडमडला ना. पण हा अचानक कसा आला? अगस्त्य श्रीला विचारतो की श्री, हे काय करतेस तू? कल्पना म्हणते की काय करतेस म्हणजे, शिक्षा दिली आहे आम्ही तिला. अगस्त्य रागाने विचारतो की कशाबद्दल शिक्षा दिली आहे तुम्ही? कणिका सांगते की कशाबद्दल म्हणजे, अपमान केला आहे तिने आमचा. सुलक्षणाताई अगस्त्याला म्हणतात की अगस्त्य, तू यामध्ये पडू नकोस. अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो की आई, का नको मध्ये पडू, तिने तुमचा अपमान केला आहे की तुम्ही तिचा अपमान केला आहे. सुलक्षणाताई म्हणतात की अगस्त्य, तुला माहिती नाही आहे इथे काय घडलं आहे ते, हिने माझ्या मैत्रिणींचा अपमान केला आहे, तुला माहिती नाही आहे, तू आत्ता आला आहेस. अगस्त्य म्हणतो की कदाचित तुम्हालाही माहिती नाही आहे की मी इथे येऊन बराच वेळ झाला आहे. आता हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. अगस्त्य म्हणतो की मी हे सगळं पाहिलं आहे आणि ऐकलंसुद्धा आहे. आणि तो सगळ्यांना म्हणतो की असं कसं वागू शकता तुम्ही हिच्यासोबत. कणिका म्हणते की अगस्त्य, तुला माहिती नाही आहे तुझ्या घरची ही मोलकरीण आम्हाला काय काय बोलते आहे, अकलेचे तारे तोडत होती ही मोलकरीण, थर्ड क्लास कुठली. श्री म्हणते की घ्या म्हणजे पालत्या घड्यावर पाणी, आणि ती कणिकाला म्हणते की मावशी, तुम्ही परत तोच शब्द वापरत आहात. कणिका म्हणते की अगस्त्य, पाहिलंस का, मिळाला का पुरावा तुला? बघ काय बोलते तुझ्या घरातली ही मोलकरीण. अगस्त्य रागाने म्हणतो की श्री मोलकरीण नाही. कणिका आश्चर्याने विचारते की मोलकरीण नाही म्हणजे? श्री अगस्त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री, एकही शब्द बोलायचा नाही. जयश्री अगस्त्याला म्हणते की पण आम्हाला कळत नाही अगस्त्य, तू ह्या मोलकरणीची एवढी का बाजू घेतो आहेस? अगस्त्य परत रागाने म्हणतो की मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की श्री मोलकरीण नाही आहे, त्यामुळे तिला मोलकरीण म्हणू नका. कल्पना म्हणते की मोलकरणीला मोलकरीण
नाही म्हणणार तर अजून काय म्हणणार? अगस्त्य रागाने म्हणतो की बस, ती मोलकरी नाही, ती माझी बायको आहे. हे ऐकून सुलक्षणाच्या मैत्रिणी खूप शॉक होतात. सुलक्षणा आणि शुभ्राचा तर चेहरा बघण्यालायक होतो. स्वीटी वहिनी आणि मयुरी वहिनी खूप खुश होतात. स्वीटी वहिनी तर खुश होऊन मोठ्याने टाळ्या वाजवायला लागतात. कणिका आश्चर्याने विचारते की बायको? आणि शुभ्राकडे बघून म्हणतात की मग ही कोण आहे? अगस्त्य म्हणतो की ती शुभ्रा आहे आणि शुभ्राचं विशूसोबत लग्न झालं आहे. आणि तो श्रीकडे बघून म्हणतो की आणि ही श्री माझी बायको. तुम्ही ओळखलं नसेल श्रीला, पण मी तुम्हाला तिची ओळख करून देतो. कोल्हापूरचे राजकीय नेते, प्रसिद्ध बिल्डर धनाजीराव गायकवाड यांची एकुलती एक मुलगी म्हणजे श्री, मिसेस श्री अगस्त्य निंबाळकर, माझी बायको. हे ऐकून श्री खूप खुश होते आणि प्रेमाने अगस्त्यकडे बघायला लागते. सुलक्षणाताईंच्या मैत्रिणी मात्र खूप शॉक झालेले असतात. अगस्त्य म्हणतो की आणि तुम्ही सगळे तिच्याशीच असं वागलात? कणिका आश्चर्याने म्हणते की काय, म्हणजे खरंच ही धनाजीराव गायकवाड यांची मुलगी आहे? आणि ती सुलक्षणाताईंना विचारते की सुलक्षणा, काय प्रकार आहे हा सगळा? तर तू शुभ्राची ओळख आम्हाला अगस्त्याची बायको म्हणून करून दिलीस, पण आता अगस्त्यकडून कळतंय की ही विशूची बायको आहे. अगं खरं काय आहे सुलक्षणा? सुलक्षणाताई आणि शुभ्रा टेन्शनमध्ये आलेल्या असतात. अगस्त्य म्हणतो की मी जे सांगतो आहे तेच खरं आहे. कदाचित आई विसरली असेल सांगायला, किंवा तिला लाजही वाटत असेल, किंवा चुकून तिथे सांगायचं राहिलं असेल. तुमच्या गप्पांमुळे पण काही असू दे, मी जे सांगतोय तेच खरं आहे. आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे ना श्रीने तुमच्या पाया पडावं, तर श्री नक्की पाया पडेल. पण श्री एकटी कशाला? आम्ही दोघं जोडीने पाया पडू सगळ्यांच्या. शुभ्राला खूप राग येत असतो. अगस्त्य श्रीच्या हाताला पकडतो आणि म्हणतो की चल श्री, आपण सगळ्यांच्या पाया पडूया. असं म्हणून ते दोघेजण सगळ्यांचा आशीर्वाद घेतात. जयश्री आणि कल्पना म्हणतात की ठीक आहे, आम्ही लांबूनच आशीर्वाद देतो. नंतर अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री, मला खूप भूक लागली आहे, प्लीज मला जेवण वाढशील का? आणि तो सगळ्यांना म्हणतो की मी फ्रेश होऊन येतो, मग आपण छान गप्पा मारूया. असं म्हणून अगस्त्य तिथून निघून जातो. श्रीसुद्धा त्याच्या पाठी जाते. तर जयश्री सुलक्षणाताईंना म्हणते की काय गं सुलक्षणा, काय हे? कणिका पण आश्चर्याने म्हणते की सुलक्षणा, खरंच ही विशूची बायको आहे की आम्हाला दाखवायचं म्हणून ती पण भाड्याची सूनच उभी केलीस? म्हणजे आता हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आम्हाला तर असंच वाटत आहे. सुलक्षणाताई काहीच न बोलता गप्प उभ्या असतात. जयश्री म्हणते की तुझ्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती सुलक्षणा. सुलक्षणाताई म्हणतात की अगं मी तुम्हाला सांगणारच होते, पण तुम्ही तिघींनी मला बोलूच कुठे दिलं. शुभ्रा आमचीच सून आहे आणि तिचं लग्न विश्वासी झालं आहे. कणिका म्हणते की सुलक्षणा, तुझं एक वेळ आम्ही समजून घेऊ गं, तू आमची मैत्रीण आहेस, पण ही शुभ्रा, तिने तर गिफ्ट मात्र पटापट उचलून घेतले आणि काही बोलली काहीच नाही. कुठून आणलंस तू हिला उचलून? शुभ्रा रागाने म्हणते की उचलून म्हणजे आईसाहेबांनीच माझं आणि विशूचं लग्न लावून दिलं आहे. आणि ती सुलक्षणाताईंना म्हणते की आईसाहेब, अहो तुमच्या मैत्रिणी तुमच्या डोळ्यांसमोर माझा अपमान करत आहे आणि तुम्ही काहीच बोलत नाही, बोला ना काहीतरी. सुलक्षणाताई शुभ्राला शांत करत म्हणतात की शुभ्रा, आत्ता तू काहीच बोलू नकोस. शुभ्रा रागाने म्हणते की नाही आईसाहेब, मी माझा अपमान असा कसं सहन करू, मी बोलणार. आणि ती सुलक्षणाताईंच्या मैत्रिणींना रागाने म्हणते की लक्षात ठेवायचं, माझ्याशी नीट बोलायचं, मी रस्त्यावर पडलेली नाही आहे. कल्पना म्हणते की बाई आत्तापर्यंत किती शांत होती, आत्ता खरं बाहेर पडलं ना की कशी चुरू बोलायला लागली. शुभ्रा रागाने म्हणते की आईसाहेब, आता हे खरंच खूप अति होतं आहे, प्लीज तुम्ही बोला काहीतरी. जयश्री म्हणते की काय बोलणार आहे ती, तोंडावर पडला आहात तुम्ही दोघी. कणिका रागाने म्हणते की सुलक्षणा, व आमच्याशी खोटं बोलायला नको होतं का आणि कशासाठी केलंयस? आणि या सगळ्या खोटेपणात हिचीसुद्धा तुला साथ मिळाली. अर्थात असे संस्कार काही लगेच होत नाहीत, हे तिला घरातूनच मिळाले असणार. शुभ्राला खूप राग येतो. ती रागाने म्हणते की आईसाहेब, अहो बोला ना काहीतरी, तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे. कणिका शुभ्राला म्हणते काय गं, कोण लागून गेलीस तू? अगं तुझ्या बोलण्यावरून कळत आहे कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आली असशील. शुभ्राला खूप राग आलेला असतो आणि ती मनातच म्हणते की शुभ्रा, कंट्रोल, काहीतरी बोलून सगळं स्पॉईल नको करूस, सगळं तुझ्या मनासारखं झालं आहे. आईसाहेबांच्या मनातून श्री उतरले आहे, तू काही बोलून बिघडवू नकोस. कणिका सुलक्षणाताईंना म्हणते की सुलक्षणा, निवड चुकली बाई तुझी, काय बघून ही सून निवडली तुझं तुलाच माहिती, मला तर विश्वासच बसत नाही की तुझी निवड चुकली. जयश्री म्हणते की सुलू, का खोटं बोललीस तू आमच्याशी? कल्पनासुद्धा म्हणते की अगं आम्हाला वाटलं होतं तुझी सून हिरा आहे, हिरा, पण ही तर चक्क कोळसा निघाली. हे ऐकून शुभ्राला खूप राग येतो आणि आजचा भाग इथेच संपतो.